ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, एक दिवस काय झालं होतं, भृगु ऋषी इंद्र चालला होता याच्यावरती, या हत्तीवरती. आणि भृगु ऋषीनं काय केलं, त्याला माळ घालायला गेला. पण तो उन्मत्त माणूस, श्रीमंत माणूस आहे ना, गरिबाची कुचेष्टा करतो. आणि ती माळ हत्तीच्या पायाखाली तुडवली गेली. आणि त्याला शाप दिला का तुझं वैभव जे आहे ना ते सगळं नाश पावल. आणि इंद्राचं जेवढं वैभव होतं ना ते सगळं कुठं गेलं, समुद्रात पडलं. आणि मग देवांना काळजी लागली, आता काय करायचं. मग देव आणि दानव दोन्ही एकत्र आले आणि वासुकीचा दोर केला आणि मंद्राचळाचा रवी केला आणि समुद्र मंथन केलं. तोंडाच्या बाजूला राक्षस होते, शिपीच्या बाजूला देव होते. आणि त्याच्यातून काय निघालं, गाय निघाली, धेनू, आश्व, अमृत, चंद्र, धन्वंतरी, म्हणजे अशी 14 रत्न निघाले. त्याच्यापैकी जे अमृत निघालं. आणि मग दारू निघाली. देवांना काय दिली, दारू. राक्षसांना देवांना काय दिलं, अमृत. आणि मग ज्या वेळेला राहू आहे ना, त्यांनी देवांचं रूप घेऊन आणि तो देवांच्या पंक्तीला बसला. आणि देवांच्या पंक्तीला बसल्यानंतर त्याचं शिर उडावलं कोणा, भगवंतानं. आणि ते शिर आकाशात गेलं. त्या शिराच्या तोंडामध्ये अमृत फक्त तोंडात गेलं होतं. तिथं जे अमृताचे थेंब पडले, कुठं पडलं, अमृतेश्वर, अकोला तालुक्यात रतनवाडी गड, तिथं थेंब पडले. तिथून ही प्रवारा नदी निघाली, ती अमृतवाहिनी. बघा, प्रवारा नदी जर बघितली ना तुम्ही, कधी जाऊन बघा, तिचं पाणी कधी गढूळ होत नाही. अमृतवाहिनी म्हणतात तिला. आणि मग एक थेंब पडला, त्याचं काय निघाले, गुळवेल आणि कडुलिंब. गुळवेल म्हणजे काय, अमृत आहे, ते 52 रोगाला चालतं. आणि तसाच कडुलिंब जो आहे हा 52 रोगाला चालतो. बघा, आज पाडवा आहे आणि या पाडव्या दिवशी काय करतात, कडुलिंबाचे पानं खातात. कडुलिंबाचे पानं, आपलं मिरे, आपलं धने, साखर आणि कडुलिंब. तेव्हापासून प्रत्येक कडुलिंबाचे पाने जे आपल्या धान्यामध्ये टाकलं तर धान्य काय कीड लागत नाही. म्हणजे अंगाला जर त्वचा रोग झाला तर कडुलिंबाचे पानं टाकतात. शेतीत कडुलिंबाचा पानं जर फवारला किडे मरतात. म्हणजे कडुलिंब ही संजीवनी मानली गेली. म्हणून आज गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाचा मान आहे. तर आपल्या संस्कृतीमध्ये जे उत्सव आहे त्याच्यामध्ये काय आहे, विज्ञान, अध्यात्म आणि मनोरंजन अशा 3 गोष्टी येतात. पण आज ही पाश्चात्य संस्कृती असल्यामुळं आपले सण सगळे लावायला गेले आणि आपण पाश्चात्य लोकांचं अनुकरण करून आपली भारतीय संस्कृती बुडवली. म्हणून आज या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संकल्प करूया का आपली भारतीय संस्कृती ही आपण जोपासू आणि हिचा उदयकाल करू. जर पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.